मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। गावात एसटी बस येत नसल्याने गावकरी संतप्त। गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात 5 जून 2025 रोजी यवतमाळ कळंब महामार्गावर असलेल्या मडकोना गावातून सर्वसाधारण बसेस बंद असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मडकोना गावाच्या अगदी 200-300 मीटर गावाच्या बाहेरून यवतमाळ कळंब नागपूर हा महामार्ग जातो। हा रस्ता बनवण्याच्या अगोदर सर्व वाहतूक गावातल्या मार्गानेच होत होती, त्यामुळे शासनाने एसटीचे अधिकृत थांबा म्हणून बस स्थानक गावातच उभारलेली आहे आणि बसचा अधिकृत थांबा असल्यामुळे बांधकाम विभागाने गावातील रस्त्याचे डांबरीकरण सुद्धा केलेले आहे। तसेच सदर गावामध्ये वाहने जाण्यासाठी हायवे रस्त्याला दोन्ही बाजूने कट पॉइंट सुद्धा देण्यात आलेले आहे। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही महिन्यांपूर्वी सर्वसाधारण बसेस गावातून येणं जाणं करत होत्या, परंतु काही बस चालकांच्या हेकेखोरपणामुळे बस सेवा बंद करण्यात आल्याचा आरोप गावकरी करीत आहे। यवतमाळ कळंब महामार्गावर रेकॉर्डनुसार बस स्थानक नसल्याने तिथे कोणतेही बस स्थानक उभारण्यात आलेले नाही, त्यामुळे गावातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना, दिव्यांगांना उन्हाळ्यात, पावसाळ्यात याचा फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। संध्याकाळी अंधार झाल्यामुळे सदर भागामध्ये सन्नाटा असतो, त्यामुळे अनुचित प्रकार घडल्याच्या घटना घडलेल्या आहे व भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू शकते याची काही शाश्वती नाही। तसेच रस्ता ओलांडून पलीकडे जाण्याच्या तयारीत गावातील काही नागरिकांचे अपघात सुद्धा घडलेले आहे। एसटी विभागाच्या वतीने मडकोना गावातून सर्वसाधारण बसेस जाणे येणे करतील असे परिपत्रक सुद्धा काढलेले होते, तर मागील 1-1.5 वर्षापासून राळेगाव तसेच यवतमाळ आगारातील काही सर्वसाधारण बसेस गावामधून येणे जाणे बंद आहे। गावकऱ्यांच्या वतीने अनेक वेळा एसटी प्रशासनाला गावातून बसेसचे येणे जाणे सुरू करण्याबाबतची निवेदने सुद्धा अनेक वेळा देण्यात आली आहे, परंतु एसटी विभाग गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप मडकोना वासियांनी केला आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने शालेय विद्यार्थ्यांना, दिव्यांगांना, कामगार वर्ग व नागरिकांना यवतमाळ तसेच कळंब इत्यादी ठिकाणी जाणे येण्या करण्यासंदर्भात बसची आवश्यकता असल्याने गावातून बस सेवा सुरू करण्याची मागणी मडकोना ग्रामवासियांतर्फे करण्यात येत आहे। येणाऱ्या 23 जून नंतर सकाळच्या व संध्याकाळच्या काही सर्वसाधारण बस फेऱ्या मडकोना गावातून सोडण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया राळेगाव आगार प्रमुख श्री शशिकांत बोकडे यांनी मारेगाव वार्ताशी बोलताना दिली। मारेगाव वार्ता जावेद शेख, यवतमाळ। गावकरीवासी मडकोनातर्फे मी विनंती करतो की आमच्या गावातून 2 वर्षा अगोदर सर्वसाधारण बसेस चालू होत्या, पण त्या सर्वसाधारण बसेस आता पूर्णपणे बंद झालेल्या आहे। आमच्या गावातून 1 ते 1.5 किलोमीटर दूर हायवे रोड, सिमेंट रोड झालेला आहे, तिथे काहीही सरकारने व्यवस्था केलेली नाही आहे। त्यामुळे प्रवाशांची जाण्या येण्यासाठी इतकी दुर्व्यवस्था होत आहे की तिथे पाणी आला तर बसस्टँड नाही, ऊन असला पाणी नाही, लाईट नाही, काहीही नाही। तिथे 2-3 अपघातही याच्या अगोदर झालेले आहे। आम्ही वारंवार यवतमाळ डीसीकडे, राळेगाव डीसीकडे कंप्लेंट केलेली आहे, पण त्यांनी काही आमच्या याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे। त्यामुळे आम्ही गावकरी आता त्रस्त झालेलो आहोत। आता आम्ही एकच एसटी महामंडळाला सांगण्यात येते की आमच्या गावातून जर 8 दिवसाच्या आत बस जर चालू केली नाही तर आम्ही जबरदस्त आंदोलन करू आणि मनमानी त्याचा कारभार चालू आहे। गावामधून काहीही बस चालू नाही आहे, एकही बस चालू केलेली नाही आहे, तर आम्ही आता याच्यानंतर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे आमची गावकऱ्यातर्फे शासनास निवेदन आहे। 23 तारखेपासून शाळा सुरू होत आहे, त्यानिमित्त सकाळची जी सर्वसाधारण बसेस आहे त्या आपण सोडण्याचा प्रयत्न करू आणि संध्याकाळी ज्या सर्वसाधारण बसेस आहेत त्या पण सोडण्याचा प्रयत्न करू।